गेल्या 4 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो शोकाकुल झाला. अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुःखातून सावरलेला नाही. अशात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 7 तारखेला मतदान पार पडणार आहे. काही दिवस उरलेत. आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचा दौरा करतायत आणि सध्या मी मराडेवाडी गावात पोहोचलोय. या ठिकाणचे ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. 4 दिवस फक्त आता मतदानाला उरलेत. काय म्हणतंय वातावरण? नाही, वातावरण तर दादांच्या जाण्याची पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी नक्कीच घड्याळ या चिन्हाला बहुसंख्य मतांनी निवडून आणणं गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी वातावरण सगळं इंदापूर तालुक्यातलं 24 उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर नक्कीच निवडून येतील. कोण आहे तुमच्या गावचा? हे गाव जे आहे कोणत्या गटात मोडतं? कोण उमेदवार आहे तिथले? शाळगाव लिमगाव गटातलं गाव आहे हे. मराडेवाडी गाव आहे. तर इथं सोनाली तुषार जाधव त्या जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवार आहेत. आणि पंचायत समिती गणासाठी शाळगाव गणातनं जयकुमार गोरे जयकुमार कारंडे उमेदवार आहेत. लय टफ फाईट होईल असं मला चर्चा काय मिळते, कारण दोन्ही उमेदवार माळी समाज येथील आहेत आणि निमगाव केतकी हे जे गाव आहे ते माळी समाजाचं केंद्रस्थान राहिले. जयकुमार गोरेंची उद्या जाहीर सभा पण पार पडणार आहे. कसं होईल वातावरण? वातावरण हे घड्याळमध्येच होणार आहे. कशामुळं? कारण इथं मामांचं काम आहे, भाऊंचं काम आहे. या दोघांच्या कामांमुळं हे घड्याळाचंच वातावरण तयार झालेलं आहे. भाजपचं काम नाही इथं? नाही, कसलंच नाही. बर, काय काय काम केलं इथं भरणे मामांनी? हे म्हणतात मामांचं काम आहे. किती दिवस झालं भरणे मामांना मतदान करताय? मतदान भरण्यावाला नंतर आले. भरण्याच्या आधी अगोदर प्रश्न भरण्याच्या पक्षाला मतदान करणारी माणसं आहे आम्ही. भरण्यामा तरी नंतर आले, पण त्याच्या अगोदर प्रश्न. बर, तर भरणेमामा हा घरातला माणूस, जवळचा माणूस असल्यासारखा. सर्वसाधारण शेतकऱ्याचा माणूस जरी गेला तरी शेतकरी जाणारा लाजत नाही आणि ते बी काही तसं माणसाला अपमानित करीत नाही. त्यामुळे भरणेमामाचं काम चांगलं आहे. कोण कोण म्हणतं भरणे मामाला वरचं वारं लागलंय? खरंय का? वरचं वारं आता आलं वारं कोणाला बी येतच की. अंगाला लागल्यावर कोण त्यांनी काय आणलंय का स्वतःहून? तुम्ही आम्ही त्यांना वरचं वारं दिलेलं आहे का कामाचा माणूस? हा, कामाचा आहे माणूस. कसा पाहिजे जसं काम ते माणसाचं असेल तसं काम करणार आहे. बारकं असलं बारकं करणार आहे. आम्ही या कंत्राटदारचं काम केलं कंत्राटदारनी, आणि आम्ही बरेचसे प्रयत्न केलं कंत्राटदारला किंवा आमच्या सडक एक नळी टाक, पाणी बसत नव्हतं एका नळीतनं. तर ते मामाला फोन केला पोरांनी, तर मामाने दुसऱ्या दिवशी त्या कंत्राटदारला त्या सडकून नळी टाकायला लावली. म्हणजे सर्वसाधारण माणसं सुद्धा काम करण्यासारखं. विकास झालाय का या भागात? व आता काय कमी आहो. इथं काय होतं पूर्वी? काहीच नव्हतं इथं. तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणूनच आम्ही सांगतो की काहीच नव्हतं. आम्हाला कामासाठी दुसऱ्या गावात जावं लागत होतं. इथं कामाला काम सुद्धा नव्हतं. खाया प्यायचं अडचणच. हिरवं कुठलं राव, ही सार माळरा नाही. या गावामध्ये पाण्याच्या ज्या समस्या असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील, शालेय व्यवस्थापन समिती असतील, या प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी मामांचं काम आहे. तर मामा हे ह्या गावासाठी एक कैवारी म्हणून उभा राहिलेले आहेत. आणि जर क्षुल्लक गोष्टींचं काम असेल तर मामांना सांगण्याची गरज पडत नाही. साधा फोन जरी केला तरी मामा त्या फोनवर काम करतात. तरी देखील भरण्यांवरती आरोप का होतात? खूप आरोप होत आहेत सध्या की कार्यकर्ता संपवला जातोय, कार्यकर्त्याचे पंख छाटतात, भरणे मामा कामाचे नाहीत, विरोधक तुटून पडतात. अर्थात माझे आरोप नाहीत, विरोधकांचे आरोप आहेत. का होतात मग? तरुणांना काम दिसतं, मग आरोप काय होतात? तो विचारांचा फरक असतो. जर एखाद्याची विचार करण्याची क्षमता जर कमी असेल आणि एखाद्याची विचार करण्याची क्षमता जर जास्त असेल तर त्यांच्या विचारांचा फरक आहे. कारण मामांचं काम हे प्रत्येकाच्या विचारापर्यंत रुजलेलं आहे, मनामनापर्यंत रुजलेलं आहे. आणि आदरणीय दादांचं हे काम, आदरणीय मामांचं आणि दादांच्या विचाराचा पक्ष आहे. आणि मराठवाडी गाव आहे ते पहिलीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे तत्परपणे उभं राहिलेलं आहे. आणि आदरणीय दादांच्या जाण्याने जी महाराष्ट्र राज्यामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे, त्यासाठी आता आदरणीय दादा आणि आदरणीय भाऊ या ठिकाणी शोकसभेसाठी आले होते. तर ती आदरणीय मामा आणि आदरणीय भाऊ शोकसभेसाठी आले होते. तर ती शोकसभा ही आम्हा सर्वांसाठी महत्वाची होती, कारण आम्हालाही त्याप्रमाणे दादांना आदरांजली व्हायची होती. परंतु ह्यांचं काम जे आहे गाव पातळीवर काम आहे त्या दोघांचं बी. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही सर्व 24चे 24 उमेदवार आहे. परंतु आमच्याकडे 2 उमेदवार आहे. जिल्हा परिषद गटाचे सौभाग्यवती सोनाली तुषार जाधव आणि शेळगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार जयकुमार गोपाळ कारंडे यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहू. आणि घड्याळ या चिन्हाला पाठीमागे मागणार आहे. अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. खरंच तर महाराष्ट्र जो आहे तो दुःखात बुडाला गेला. तरुणांचं काय नुकसान झालं दादा गेल्यानं? दादा होते त्यापर्यंत पुणे जिल्ह्यातली
जिल्हा परिषद ही पुणे जिल्हा परिषद हम्म. महाराष्ट्रातली सर्वात श्रीमंत जिल्हा परिषद होती बरं. आणि ते नेण्याचं काम अजितदादांनी केलं. हम्म. आणि त्या दादांनी जे उमेदवार दिले हम्म. की जे उमेदवार दिलेत हम्म. तेच उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. आणि दादांची गेलेली जी पोकळी आहे हम्म. ती निश्चितच भरून निघणार नाही, परंतु हम्म. त्यातली त्यात तरी सुनित्रा वहिनी हम्म. जे आहेत ते त्या कार्यकर्त्यांना जपण्याचा प्रयत्न नक्कीच हम्म. करतील. बरं आता मला एक सांगा, तुमच्या शेजारच्या मित्राने दावा केला की 24 उमेदवार आम्ही निवडून आणू आणि या गटातले पण तुमचे 2 उमेदवार आम्ही निवडून आणू. हे कसं विसरता येईल की रुईगाव प्रवीण मानेंचं आहे. माने परिवार एक राजकारणात मोठा आहे, भाजपचे ते नेते एवढं सर्व आहे, शक्ती आहे, उद्या जयकुमार गोरेंची सभा पार पडणार आहे, एवढं मोठं गाव. खरं तर पाठीमागची निवडणूक बघितली तर प्रवीण मानेंनी दीपक जाधव यांना पाडलं होतं आणि रुई गावानेच त्यांना तारलं होतं. मग आता कसं काय? त्यावेळेस आदरणीय प्रवीणभाई यांना हम्म. तिकीट हे अजितदादांनी दिलं अच्छा. आणि मामांनी त्यांचा प्रचार केलता. हम्म. त्यामुळं ते एवढ्या मताधिक्याने ह्या गावाच्या 1750 लीड होतं आणि ते तेवढ्याच मताधिक्याने ते निवडून आलते. हम्म. परंतु गेलेल्या विधानसभेला हम्म. आपण पाहिलं गाव असून सुद्धा आदरणीय अजितदादांनी हम्म. म्हणजे आणि मामांनी ह्यांचं काम बघून हम्म. या रुई गावाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिलं, हम्म. आदरणीय मामांना. हम्म. आणि ते बी गावचं लीड देऊन गावातूनच लीड देऊन निवडून दिलंय, आमदार केला. आमदार केला. हम्म. बाह्यांना मतदान कमी पडलं हम्म. आणि मामांना जास्त मतदान मग पडलं. आता भाजप उमेदवाराला मतदान कमी पडेल असं म्हणायचं तुम्हाला? 100% आज ह्या पुणे जिल्ह्यातीलच हम्म. फक्त ह्या गावातील नाही, पुणे जिल्ह्यातीलच सर्वच्या सर्व राष्ट्रवादी उमेदवार आहे ना, हम्म. ह्या अजितदादांचा एक विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. भावनिकतेची लाट म्हणून म्हणताय की विकास काम आहे म्हणून म्हणताय? आज तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी पुणे जिल्हा हे जिल्हा परिषद सर्व श्रीमंत जिल्हा परिषद करण्याचा प्रयत्न आणि केली पण त्या अजितदादांनी केली. त्यांच्या सोबतीला मामाई सर्वजण होते आणि त्याच पद्धतीने ते काम बघून सर्वजण भावनेतून आहेच, परंतु काम सुद्धा तेवढंच मोठं आहे आणि ते काम बघून जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की ज्यावेळी 29 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी अख्खा महाराष्ट्र अजित पवार यांना निरोप देण्यासाठी लोटला होता. सत्ताधारी असो, विरोधक असो, कोणीही असो, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याचं कारण या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यातून समजतं की अजित पवार यांचा ग्राउंडवरती किती मोठा कंट्रोल होता आणि अजित पवार हा किती शब्दाचा पक्का माणूस होता. आणि म्हणूनच अजित पवारांवरती प्रेम करणारे हे असंख्य लोक आहेत की जे आज व्यथित होत आहेत, दुःखी होत आहेत आणि खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतात. देवा राखून, NDTV मराठी, मराठेवाडी, इंदापूर.